तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर या चॅनलवरती। खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवताना व्हिडिओ बनवण्याचं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे आज मी आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे दैवत जे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं पहिलं मंदिर जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात बनलेलं आहे। तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खास चाललेलो आहे। आणि त्याचं मला पण असं वाटलं की या दर्शन जे मी घेतलं ते मंदिराचं लोकेशन वगैरे सर्वांना कळावं आणि सर्वांनी याचं महाराजांचं दर्शन घ्यावं, यासाठी मी आज ब्लॉग बनवतो आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा। आजचा ब्लॉग मी खूप दिवसांनी बनवतो आणि यामध्ये आपण सर्व दाखवणार आहोत आपण कसं पोहोचू शकतो आणि तिथे मंदिर कसं बनवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण एक मी तुम्हाला गायडन्स देणार आहे। तर नक्की पूर्ण व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। तर मित्रांनो, हे मंदिर मुंबईपासून फक्त 60 किलोमीटर आणि ठाण्यापासून 35 किलोमीटर अंतरावरती आहे। मुंबईतून अवघ्या 2 तास लागतात आपल्याला। याची जर जागा म्हणाल तर मराडेपाडा कोशिंबे या भिवंडीतील गावात हे मंदिर निर्माण केलेलं आहे। आणि चांगली गोष्ट ही आहे की याची जी मंदिराची जी संकल्पना होती ती शिवक्रांती मोर्चाचे अध्यक्ष श्री राजू चौधरी यांनी मांडली आणि 2018मध्ये जेव्हा कोरोना चालू होता तेव्हा या मंदिराचं काम चालू होतं आणि आता यावर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्त या मंदिराचं उद्घाटन खुद्द आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आणि आता हे मंदिर खुलं झालेलं आहे आणि सर्व पर्यटक आणि जे शिवप्रेमी आहेत सर्व येऊन बघू शकतात। तर मित्रांनो, इथेपर्यंत पोहोचायचा रस्ता जर मी सांगितलं तर बाय 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तुम्ही आतमधून भिवंडीवरून यायचं असेल तर भिवंडी नाक्यावरून तुम्हाला पाऊण तास किंवा 1 तास लागेल आणि जर हायवेवरून आला तर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचू शकता। हायवेवरून जर आला तर रस्ता थोडासा खराब आहे आणि वन वे तुम्ही बघू शकता, थोडा इकडून पाईपलाईन जाते, पाईपलाईनसोबत तुम्हाला कंटिन्यू यायचं आहे आणि रस्ता थोडासा खराबच आहे। आणि पुढे आम्हाला इथे मुलं दिसलीत जी त्यांना रस्ता माहीत होता, आम्ही त्यांच्या पाठीपाठीच जातो तुम्ही बघू शकता। त्यांनी आम्हाला मंदिरापर्यंत घेऊन गेले होते। तर यांच्या पाठीपाठी आम्ही गेलो। तुम्ही गुगल मॅप टाकून सुद्धा इथे पोहोचू शकता, एकदम ॲक्सेसिबल एरिया आहे। तर मित्रांनो, मंदिराजवळ आम्ही पोहोचलो। तर मी प्रथम दर्शन बघू शकता, इथे हे फर्स्ट व्ह्यू आहे मंदिराचा, एकदम भव्य आणि खूप सुंदर बांधलेला आहे आणि पार्किंगसाठी खूपच इथे मोकळा पूर्ण माळ आहे। तुम्ही 4 व्हीलर किंवा जर 2 व्हीलर नसेल तर खूपच इथे जागा तुम्हाला पार्किंगसाठी खूप आहे। आणि याचं पार्किंग चार्जेससुद्धा सध्या तरी काही नाही, आमच्याकडे सुद्धा कोणी मागितले होते। आणि या रविवारी आम्ही गेलो होतो, तर खूप क्राऊडसुद्धा दर्शनासाठी आला होता आणि गर्दी खूप होती। तर हे प्रथम दर्शन तुम्ही बघू शकता, फर्स्ट व्ह्यू आहे आणि एकदम बाहेरून खूप भव्य आणि खूपच सुंदर असं मंदिराचं व्ह्यू आहे। आणि आतून सुद्धा तेवढं सुंदर असेल, तर आत जाऊन मी तुम्हाला पूर्ण दाखवेन। तर मित्रांनो, इथे आपण प्रवेशद्वाराजवळ आहोत। खूप सुंदर असं प्रवेशद्वार इथे बनवलेलं आहे आणि खूप संडे असल्यामुळेच गर्दी तुम्ही बघू शकता, खूप
लोक इथे शिवप्रेमी भक्त तुम्ही बघू शकता. आज पूर्ण गर्दी आहे आणि लेफ्ट साईडला राईट साईडला सुंदर असे तुम्ही माव्यांची प्रतिकृती आणि हत्ती वगैरे खूप सारं इथे तुम्हाला बघायला भेटेल. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये कसं मंदिर आहे ते दर्शनसुद्धा घेऊया. आतमध्ये आल्यानंतर असं तुम्ही बघू शकता इकडून लाईन स्टार्ट होते दर्शनासाठी. तुम्ही खालून जाऊन तिथं वरती यायचं आणि समोर आपलं येतात मंदिर आहे महाराजांचं. खूप सुंदर बांधलं आहे. तर मित्रांनो, या मंदिराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हे मंदिर 28,000 स्क्वेअर फूट या परिसरामध्ये बांधलेलं आहे आणि हा तुम्ही जे प्रवेशद्वार बघताय तो 42 फूट उंच आहे आणि हा दरवाजा तुम्ही बघता 27 फूट उंच आहे. आणि मंदिराचे जे आर्किटेक्ट आहेत ते आहेत माननीय विजयकुमार पाटील यांनी खूप सुंदर असं आर्किटेक्ट बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता चारी बाजूने बुरुज आहे आणि मध्ये असं मंदिर आहे आणि त्यामध्ये सुद्धा 6.5 फुटाची उंच अशी महाराजांची मूर्ती आणि ती पण आता जी अयोध्यामध्ये श्रीरामांची मूर्ती आहे त्या बेसिसवरतीच बनवली. ती मूर्तीसुद्धा आपण बघूया. 6.5 फुटाची उंच आणि सुंदर अशी मूर्ती आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आर्किटेक्ट बघू शकता. तसेच मित्रांनो, पूर्ण साईडच्या वॉल आहेत त्या सर्व वॉलवरती तुम्हाला असं बघू शकता पूर्ण छायाचित्र महत्त्वाचे जे प्रसंग होते महाराजांच्या जीवनातले ते प्रसंगासह खाली त्याचं पूर्ण तुम्हाला लिखाणसुद्धा भेटेल. तर आणि मित्रांनो, इथे एक शिल्प आहे पूर्ण मोठे एक फ्रेम आहे जिथे महाराजांचा जो सोहळा होता राज्याभिषेक झाला तो सोहळा आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व इंग्रज आणि मुघलसुद्धा त्यांना मुजरा करताना दिसत आहेत. तर ही फ्रेम तुम्ही जरूर बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वते हर हर महादेव. तर मित्रांनो, खूपच शांती आणि सुंदररित्या आमचं दर्शन झालेलं आहे. महाराजांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे. पूर्ण ज्या अयोध्येला आता श्रीरामांची मूर्ती बनवली तशीच 6.5 फुटाची मूर्ती खूपच सुंदर बनवली आणि दोन्ही साईडला बाहेर असे दोन अजून एक छोटी मंदिर आहेत. तर खूपच सुंदर असं मंदिर म्हणून तुम्ही जरूर भेट द्या. आणि मित्रांनो, अजून एक छोटंसं एक दालनसुद्धा बनवलं आहे जिकडे तुम्ही सुंदरशा कलाकृती महाराजांचे फ्रेम्स आणि पुस्तकंसुद्धा ठेवलेले तर त्यासुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल आणि तुम्हाला योग्य ती माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.